मंडळी नमस्कार, मी निर्घोष संगीता त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या या विशेष रिपोर्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय। वैजापूर तालुक्यातून एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे अश्विनी कैलास चिगडावकर यांनी आता निवडणुकीतून माघार घेऊन अपक्ष उमेदवार रामहरी बापू जाधव यांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे। वैजापूरची ही खरं अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मतदानाला फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, मात्र 2 दिवसांपूर्वीच खरं तर ही महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अश्विनी चिगडावकर आणि अभय पाटील चिगडावकर यांनी आता निवडणुकीतून माघार घेऊन अश्विनी चिगडावकर यांनी खरं तर रामहरी बापू जाधव यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर वाकला गटामध्ये आपण जर पाहिलं तर वैजापूरमध्ये महायुती झाल्यानंतर वाकला गटाची जी जागा आहे ती भाजपासाठी सोडण्यात आलेली होती आणि महायुतीचे उमेदवार म्हणून मधुकर पवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते। खरं तर 2 दिवसातच ही युती तुटली गेली आणि त्या ठिकाणी रामहरी बापू जाधव यांनी त्या अपक्ष फॉर्म भरलेला होता, उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल केलेला होता। हेच ते रामहरी बापू जाधव आहेत। हे खरं तर बोरसर गटामधून निवडणूक लढवणार होते, त्यांची तयारी देखील सुरू होती, प्रचार देखील सुरू होता, सभा देखील खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये घेत होते। मात्र महायुती झाल्यानंतर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांचा मुलगा अजयला बोरसर गटातून महायुतीकडून उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि ही उमेदवारी दिल्यानंतर रामहरी बापू जाधव यांनी वाकला गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। खरं तर युती तुटल्यानंतर आमदार रमेश बोरनारे म्हणजे शिवसेना शिंदे गटानं खरं तर महायुतीचे जे उमेदवार होते मधुकर पवार यांना पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार जे आहेत रामहरी बापू जाधव यांना पाठिंबा दिलेला होता, त्यांचा प्रचार त्या ठिकाणी केलेला होता। तर दुसरीकडे या ठिकाणी अश्विनी कैलास चिगडावकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून खरं तर आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा प्रचार देखील सुरू होता। मात्र आता त्यांनी या ठिकाणी आपला निवडणुकीतून माघार घेतलेली असून रामहरी बापू जाधव यांना अपक्ष जे आहेत त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर 2 दिवसांपासून चिगडावमधील अमरे भागामध्ये या घडामोडी घडत होत्या। आमदार रमेश बोरनारे यांनी खरं हा प्रस्ताव त्या ठिकाणी ठेवलेला होता की तुम्ही खरं या निवडणुकीतून माघार घ्या आणि त्या ठिकाणी अभय चिगडावकर असेल किंवा अश्विनी चिगडावकर असेल यांनी अखेर तो निर्णय घेतलेला आहे, त्यांनी या ठिकाणी माघार घेतलेली आहे। खरं तर काल देखील आपण जर पाहिलं तर माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर हे देखील चिगडाव येथील अमरे भागामध्ये गेलेले होते, त्या ठिकाणी तो प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता। प्रस्ताव ठेवल्यानंतर अभय चिगडावकर आणि अश्विनी चिगडावकर यांच्यामध्ये चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर आज अखेर या दोघांनी या निवडणुकीतून माघार घेतलेले आहेत। अश्विनी चिगडावकर यांनी माघार घेतलेले असून त्यांनी आता रामहरी बापू जाधव यांना अपक्ष या ठिकाणी जो आहे तो अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळं वैजापूरमध्ये आपण जर पाहिलं तर ही अतिशय महत्त्वाची आहेत। खरं तर त्यांनी माघार घेतल्यानंतर आता सर्वांच्या भुवया या ठिकाणी उंचवल्या गेल्या असून रामहरी बापू जाधव यांची आता वाकला गटामध्ये त्या ठिकाणी ताकद मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। खरं तर अभय पाटील चिगडावकर किंवा अश्विनी पाटील चिगडावकर यांनी माघार घेऊ नये, त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी खरं तर त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती। कार्यकर्त्यांनी खरं तर त्यांच्याकडे विनंती देखील केलेली होती। मात्र कार्यकर्त्यांची समजूत काढण्यामध्ये अभय चिगडावकर आणि अश्विनी चिगडावकर कुठेतरी यशस्वी झालेले आहेत आणि त्यानंतर आता अखेर त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली असून अपक्ष उमेदवार रामहरी बापू जाधव यांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। खरं तर वाकला गटामध्ये एक वेगळी लढत होताना आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी मधुकर पवार भाजपाकडून खरं तर महायुतीकडून उमेदवारीच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर आता इकडे रामहरी बापू जाधव अपक्ष फॉर्म भरलेला आहेत। आता अश्विनी चिगडावकर यांनी पाठिंबा घेतल्यामुळे कुठेतरी रामहरी बापू जाधव यांची मोठ्या प्रमाणामध्ये ताकद वाकला गटामध्ये वाढलेली आहे आणि 2 दिवसांमध्ये आता वाकला गटातील अनेक समीकरणं आता बदलणार आहेत, हे मात्र आता निश्चित झालेलं आहे। खरं तर या संदर्भातले आमदार रमेश बोरनारे देखील थोड्याच वेळामध्ये घोषणा करणार आहेत। अशी माहिती समोर येते की आमदार रमेश बोरनारे स्वतः चिगडाव येथील अमरे भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं देखील समोर येते आणि दुपारपर्यंत खरं तर अधिकृतपणे याची घोषणा देखील ते त्या ठिकाणी करणार आहेत आणि रामहरी बापू जाधव सोबत अभय चिगडावकर आणि अश्विनी चिगडावकर आणि सोबतच चिगडावकर कुटुंबीय हे संपूर्ण जे आहे ते आता रामहरी बापू जाधव यांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर काल देखील माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर हे चिगडाव येथील अमरे भागामध्ये गेले होते, अमरे निवासस्थानी गेले होते। हेच अमरे निवासस्थान आहे, एक माजी आमदार कैलास पाटील चिगडावकर यांचे निवासस्थान आहे आणि त्याच ठिकाणी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर देखील गेले होते। त्यांनी देखील समजूत काढलेली होती आणि समजूत काढल्यानंतर अखेर ही समजूत कुठेतरी कामी आलेली आहे आणि त्यानंतर अश्विनी चिगडावकर यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। दरम्यान 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीचं चित्र बदलतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।